राजकीय सोयीसाठी खरात सारखी प्रकरणं बाहेर काढली जातात। कुणाची तरी बत्ती लावण्यासाठी असे प्रकार सुरू। गोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज ठाकरेंचं भाष्य। अत्याचारी अशोक खरात प्रकरणात ठाणेकरांचं वारंवार कनेक्शन येतंय। गृह खात्यात उपमुख्यमंत्री शिंदेंची चौकशी करण्याची ताकद आहे का, सुषमा अंधारे यांचा सवाल। अजितदादांच्या घराबाहेर 17 तारखेला भानामतीचा प्रकार झाला, तेव्हा खरात ठाण्यात होता। त्यानंतर 18 तारखेला 6 आर्थिक व्यवहार झाले। भानामती आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा संबंध, अंजली दमानी यांचा खळबळजनक आरोप। परतवाड्यातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला, पण खरातच्या फार्म हाऊस आणि चाकणकरांच्या संपत्तीवर बुलडोझर कधी, सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल। अमरावतीत लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई। आरोपी मोहम्मद अयाजच्या घरावरील अतिक्रमणावर नगर परिषदेची तोडक कारवाई। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, पोलीस अधीक्षकांना फोन करून आढावा घेतला, सूत्रांची माहिती। या प्रकरणी एसआयटी स्थापन, पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार। अमरावतीच्या परतवाडामध्ये प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 मुलींचं लैंगिक शोषण। आतापर्यंत 6 आरोपी अटकेत। पोलिसांना 18 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 39 फोटो आढळले। नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी एचआर अश्विनी चेनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पीडित महिलांनी अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर एचआरने दुर्लक्ष केल्याचा आरोप। राज्यात भोंदूबाबाचा सुळसुळाट सुरू असताना संगमनेरमधील आणखी एका बाबाचा व्हिडिओ व्हायरल। हात न लावता फक्त मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करण्याचा दावा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे कारवाईची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली। आगामी कार्यकारिणी बैठकीत ठराव मांडणार, सूत्रांची माहिती। तर माझ्या कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा, तथ्यही, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। पुढील राजकारण तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। जर कार्याध्यक्ष पदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येत असेल तर त्यांचं स्वागत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी राजकारणातून निवृत्त व्हावं, आदित्य ठाकरेंकडून हा संकेत देण्याचा प्रयत्न। संजय शिरसाटांचा निशाणा। तर आमच्या पक्षात होणाऱ्या बदलांमुळे इतरांना मोड काय येते, किशोरी पेडणेकरांचा पलटवार। शालेय विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज मिळतं, खासदार प्रशांत पडोळेंचा दावा। तर ड्रग्ज प्रकरणी सरकार संवेदनशील, अँटी नार्कोटिक्स पॉलिसी आणली आहे, मंत्री पंकज भोयर यांचं उत्तर। 25 लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाची अपहरण करून हत्या। कोल्हापुरातील दानोळी गाव हादरलं। आरोपी टिलू पवार आणि राजदीप ताडे दोघांना पोलिसांकडून अटक। विदर्भात उष्णतेची लाट, वर्ध्यात उद्या शाळांना सुट्टी जाहीर। अकोला, नागपूर मध्ये तापमान 42 अंशापुढे। पुढील 4 दिवस काळजी घेण्याचं आवाहन। दिल्लीत इंडिया आघाडीची खलबतं, उद्याच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय। आम्ही महिला आरक्षणाविरोधात नाही, पण डेलिमिटेशनला विरोध, विरोधकांची भूमिका। काही लोक महिला आरक्षणाला छुप्या पद्धतीने विरोध करतात। विशेष अधिवेशनात विरोधकांचा बुरखा फाटेल। नारी शक्ती वंदन विधेयकात डेलिमिटेशनला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं। सैन्यप्रमुख कासिम मुनीर पाकिस्तानी शिष्टमंडळासह तेहरानमध्ये दाखल। अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी आणि युद्धविराम चर्चेला पुढे नेण्यासाठी या दौऱ्याला महत्त्व। इराणला शस्त्रपुरवठा न करण्याचा वायदा। होर्मुझ खुली केल्यानंतर चीन शी जिनपिंग मला कडाडून मिठी मारतील, ट्रम्प यांचा दावा। युद्ध संपुष्टात येण्याच्या मार्गावर होर्मुझ पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही। येणारे 2 दिवस चांगले येतील, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सकारात्मक संकेत।